नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियांकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या प्रियांकास किचनमध्ये जरासुद्धा साखरेचा वापर न करता किंवा तुपाचा वापर न करता भरपूर शक्ती आणि ऊर्जा देणारे पौष्टिक उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते हे आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण पाक न करता झटपट असे उपवासाचे लाडू, शक्तिवर्धक, शरीराला ऊर्जा देणारे लाडू कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते पाहू. तर घरातील कुठलीही एक वाटी किंवा तुम्ही डबा घेऊ शकता. तर मी अशी वाटी घेतलेली आहे, आपली जी रेग्युलर असते ती. त्या वाटीने मी 2 वाट्या शेंगदाणे भरून घेतलेले आहेत. विकतचे शेंगदाणे जर असतील तर त्यामध्ये तुम्ही खडे वगैरे जे असतात गारगोटी त्या निवडून घेऊ शकता. घरचे असतील तर काही नाही. 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच वाटीने मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. आता तुम्हाला जर कमी गोड खायचं असेल तर तुम्ही थोडा गूळ कमी जास्त केला तरी पण चालेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकता. मी 2 वाट्या घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे. आता गूळ मी बारीक किसणीने किसून घेतलेला आहे आणि खोबरंसुद्धा खिसलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला ते शेंगदाणे गॅसवरती कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, ती छान तापलेली आहे पहा. आता त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत. तर इथं पाहू शकता मी कढईमध्ये शेंगदाणे घालून घेतलेत. आता असे पसरून ठेवायचे आणि मिडियम गॅसवरती छान असे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाण्याचे जे तोंड असतात ना ते उलेपर्यंत भाजायचे आपल्याला. नाहीतर मोठ्या गॅसवर जर आपण शेंगदाणे भाजले तर मग जी साल असते ते पटकन काळी होते आणि आतमध्ये शेंगदाणा तसाच कच्चा राहतो. तर शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शेंगदाण्याचे आणि गुळाचे जर लाडू खाल्ले तर आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच, पण आपल्या शरीरातील जे हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं ते सुद्धा वाढण्यासाठी मदत होते. तर गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखी भरपूर खनिजे असतात. त्यामुळे ते शरीरासाठी आपल्या फार फायदेशीर असतात. त्यामुळे शेंगदाणे गुळाचे जर लाडू आपण उपवासाला खाल्ले किंवा तुम्ही जर असे मुलांच्या डब्यासाठी किंवा मुलांना रोज जर एक लाडू खायला दिला तर त्यांना अजिबात थकवा जाणवणार नाही आणि आपल्यालासुद्धा उपवासाला एनर्जी नक्कीच मिळेल. तर ह्या महाशिवरात्रीला तुम्हीसुद्धा किंवा तुम्ही एरवीसुद्धा हे उपवासाचे लाडू बनवू शकता. तर आता मी शेंगदाणे हे छान असे खरपूस भाजून घेणार आहे. तर तुम्हाला किती लाडू बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊ शकता. शेंगदाणे, गूळ आणि खोबरं हे सर्व साहित्य घेऊ शकता. तर इथे पाहू शकता आपल्या शेंगदाण्यांना छान असे वर्ण डाग पडलेले आहेत. तरीसुद्धा अजून मी थोडा वेळ भाजून घेणार आहे. जर आपण लगेच डाग पडले आणि शेंगदाणे जर काढून घेतले तर शेंगदाणे तसेच आतमध्ये कच्चे राहतात आणि सालं फक्त करपली जातात. तर उपवासाला मधल्या वेळेसाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी जर असे शेंगदाण्याचे लाडू करून ठेवले ना तर मुलांना पण खायला सोपे जाते आणि आपलीसुद्धा थोडीशी भूक मरते आणि आपल्यासुद्धा शरीराला एनर्जी भेटते. तर एकसारखं हलवायचं, कढई कुठेसुद्धा मोकळी सोडायची नाही आणि कमी गॅसवरच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता आपले पूर्णपणे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तर इथे पहा आपल्या शेंगदाण्याची तोंड उरलेली आहेत पहा. अशी झाली की लगेच आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे. आता मी एका ताटामध्ये शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवून घेणार आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं, जे आपण सुकं खोबरं घेतलं आहे ना ते या कढईमध्ये घालून घ्यायचं. आता तुम्हाला किती लाडू बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही हे खोबरं घेऊ शकता. तर खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं जर आपण तसंच कच्चं जर वापरलं ना तर मग आपले लाडू जास्त दिवस टिकत नाहीत आणि आपल्या लाडूला आहे ना असा खवट वास येतो. त्यामुळे असं खोबरं थोडंसं कमी गॅसच करायचं आणि कमी गॅसवरती छान असं एकसारखं हलवत भाजत राहायचं आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर खोबऱ्यामध्ये म्हणाल तर आरोग्यवर्धक पोषक तत्वे असतात पहा. म्हणजे तांबे आणि लोह यांचा उत्तम स्रोत असतो आणि खोबरं खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला पोषक घटक मिळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला सुद्धा मदत होते आणि
आपले हाडे जे असतात ना ते सुद्धा मजबूत होतात. त्यामुळे खोबऱ्याचा वापर आपण नेहमी आहारामध्ये करत असतो, भाज्यांमध्ये सुद्धा. तर अशा लाडूमध्ये जर केला तर नुसतंच खोबरं खाल्लं जात नाही मुलांकडनं, तर मग असं लाडूमध्ये घातलं तर त्यांच्यासुद्धा शरीराला मिळतं. तर मी थोडंसं 1 वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे. तर तुम्हाला किती लाडू बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही शेंगदाणे, गूळ आणि खोबरं घेऊ शकता. आता मोठ्या गॅसवर अजिबात आपल्याला हे खोबरं भाजायचं नाही, पटकन असं हे करपल्या जातं. कमी गॅसवरती छान असं खरपूस भाजून घेणार आहोत. तर हे लाडू मी उपवासासाठी बनवत आहे. आपण हे लाडू मध्ये आधीसुद्धा बनवून एका बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये जर ठेवले तर मुलं शाळेतून आल्याच्या नंतर किंवा सकाळी मुलांना जर एक लाडू दिला तर तो पोटभरीचा होतो आणि दिवसभर मुलांना एनर्जी येते. तर अशा पद्धतीने मी छान असं खोबरं आता भाजून घेणार आहे. कमीच गॅस ठेवायचा आहे. पाहू शकता बऱ्यापैकी आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. खोबरं घातल्यामुळे ना लाडू खायला खूप टेस्टी लागतात बरं का. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आपण गूळ शेंगदाण्याचे लाडू नेहमी बनवत असतो, पण असं खोबरं घातलेले लाडू जर तुम्ही कधी बनवले नसतील तर नक्की एकदा बनवून पहा. अशा पद्धतीने जर खोबरं भाजून घेतलं ना तर अगदी 1 ते 2 महिने लाडूला अजिबात काही होत नाही, खवट वगैरे वास येत नाही, एकदम छान टेस्टी लागतात. तर आता छान प्रकारे असा खोबरं मी भाजून घेतलेला आहे पहा एकसारखं. तर आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता एका डिशमध्ये हे खोबरं थंड होण्यासाठी काढून घेणार आहे. आता खोबरं आणि शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे बऱ्यापैकी थंड झालेले आहेत पहा. आता खोबरं थंड होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाण्याचे असे चुरगळून किंवा पिशवीमध्ये घालून तुम्ही असे आपटू शकता किंवा असे हाताने सुद्धा चुरगळून याची सालं काढून घेऊ शकता, पटकन निघते. तर आता या पूर्ण शेंगदाण्याची मी अशी साल काढून घेणार आहे हाताने अशी चुरगळून. तर इथे पाहू शकता मी छान अशी शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि शेंगदाणे साल काढल्याच्या नंतर पाकडून घेतलेले आहेत. आता तुम्ही सालेचंही सुद्धा तुम्हाला आवडत असतील तरी शेंगदाणे वापरू शकता. आता सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे पहा. तुम्ही छोटं मोठं कोणतंही वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे शेंगदाणे, तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जर एका वेशमध्ये जर बसत असेल तर तुम्ही एकदाच घालू शकता. तर यामध्ये मी थोडेसे 6 ते 7 वेलदोडे घातलेले आहेत. आता तुम्हाला जर उपवासाला तुम्ही जायफळ वापरत असाल तर तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा टेस्ट छान येते लाडूसाठी. आता यामध्ये घातला आहे त्यामधला निम्मा गूळ आणि छान असे हे शेंगदाण्याचे लाडू आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. निम्म यामध्ये खोबरं घालून घेणार आहे यामधलं आणि निम्म दुसऱ्या बॅचसाठी ठेवणार आहे, कारण सगळं एकदमच दळण्यासाठी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बसणार नाही. आणि छान असं आपण आता चालू बंद करत तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही बारीक मोठं दळून घेऊ शकता. तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने छान असं बारीक पण नाही आणि मोठं पण नाही, मिडियम असं दळून घेतलेलं आहे. आता तो घाणा मी काढून घेतलेला आहे. आता दुसरं राहिलेलं खोबरं आणि शेंगदाणे मी यामध्ये घालून घेतलं आहे. आता राहिलेला गूळ पण आपण यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत आणि छान असं मिक्सरला परत फिरवून घेणार आहोत. हे पहा राहिलेले सुद्धा मी शेंगदाणे, गूळ आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. तर आता आपण सर्व या ताटामध्ये काढून घेऊ. एकदम छान असं बारीक होतं. तर सर्व मिश्रण काढल्याच्या नंतर मी एकदा छान असं हाताने मिक्स करून घेणार आहे. आता तुम्हाला किती लाडू बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही हे सर्व साहित्य घ्या आणि मी सांगितल्याप्रमाणे जर भाजून व्यवस्थित घेतलं आणि बारीक जर केलं तर अगदी हे लाडू आपले 1 ते 2 महिनेसुद्धा खराब होत नाही. पण एवढ्या दिवस राहतात तर कुठे, मुलं पटापट उचलून संपून टाकतात. तर आता आपल्याला तर पाहू शकता एकदम छान असा मुटका होतोय आणि दुसरे तूप वगैरे काहीच वापरायची गरज नाही. तर आपल्याला आता हे लाडू तुम्हाला किती छोटे मोठे बांधायचे ना त्याच्यानुसार तुम्ही हे लाडू बांधून घेऊ शकता. एकदम पटकन असे वळले जातात पहा.
आणि अगदी हातावरती जरी असा गुळून घेतला तरीसुद्धा हा लाडू कुठं चिरटत नाही किंवा तुटत फुटत नाही. याचा अर्थ आपला लाडू एकदम सुंदर झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा लाडू करून पहा. तर अशाच पद्धतीने मी सर्व लाडू करून घेणार आहे. साईडला ठेवून देऊ आणि राहिलेले पण असेच आता बांधून घेऊ. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशाच साध्या, सोप्या आणि छानशा रेसिपी पाहायला मिळतील. शेजारील बेल घंटासुद्धा दाबा, म्हणजे सर्वात आधी तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन येत राहतील. तर पाहू शकता अशाच पद्धतीने गोल गरगरीत आपल्याला लाडू सर्व बांधून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता मी सर्व लाडू अशा पद्धतीने बांधून घेतलेले आहेत. एकदम मस्त असे आपले लाडू झालेले आहेत. आणि हे लाडू अगदी महिनाभर म्हटलं तरीसुद्धा डब्यामध्ये टिकतात. ह्या लाडूंना अजिबात काही होत नाही. जर आपण उपवासाला असा एक लाडू जर खाल्ला तर अगदी पोटभरीचा होतो. जास्त वेळ आपल्याला अजिबात भूक वगैरे लागत नाही आणि एनर्जी आपली टिकून राहते. तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने उपवासाला लाडू करून पहा. आणि कशी वाटली माझ्या लाडूची रेसिपी ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत बाय.